नमस्कार। आज आपण आंबट गोड चवीचे कैरीचे लोणचे कसे करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी कोणती कैरी वापरावी, वर्षभर लोणचे टिकावे त्यासाठी काय करायचं, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आपण गुळातले कैरीचे लोणचे बघणार आहोत। त्यासाठी आपण इथं लाडवा कैरी वापरलेली आहे आणि ती व्यवस्थित 2 तास भिजत घातली होती। त्यानंतर ती स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे। आपण चाकू देखील कोरडा करून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे विळी नसेल कैऱ्या कापण्याची तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा अशा पद्धतीने फोडी बनवून घेऊ शकता। अशा पद्धतीने फोडी बनवल्या म्हणजे आपल्याला ते लोणचं पटकन मुरलं पण जातं। आपल्याला छोट्या छोट्या आकाराच्या फोडी पण बनवता येतात। आता त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळदीचं प्रमाण हे जरा कमी वापरायचं आहे, नाही तर कालांतराने लोणच्याचा कलर हा काळपट व्हायला लागतो। आता सर्व हळद आणि मीठ आपण कैरीच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व फोडींना हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता कलर पण छान आलेला आहे। आपण फोडी पण एकसारख्या करून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला 8 तास असंच सुकू द्यायचं आहे। त्यासाठी आपण एखाद्या पुरणयंत्राच्या जाळीवरती ह्या फोडी आहेत त्या पसरून घ्यायच्या आहेत आणि 8 तास आपण फॅनखाली हे ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपल्या फोडी देखील चांगल्या कोरड्या होतील। आता तुम्ही बघू शकता आपण हे अशा पद्धतीने कोरड्या करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यातील पूर्ण मिठाचं पाणी निघून आलेलं आहे आणि आपल्या फोडी देखील कोरड्या झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं आहे, आपण 1 वाटी तेल गरम केलेलं आहे। ते तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा हिंग घालायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये पाव वाटी मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण हा रेडीमेड लोणच्याचा मसाला आहे तो वापरलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण मोहरीची डाळ एक्स्ट्रा घातलेली आहे आणि त्यानंतर आपण लाल तिखट हे 2 चमचे टाकलेलं आहे। आता त्यामध्ये पाव चमचाच आपण हळद घातलेली आहे आणि जेवढ्या आपल्या कैरीच्या फोडी भरलेल्या आहेत त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। 2 वाटी कैरीच्या फोडी भरल्या असतील तर 1 वाटी आपण गूळ इथं चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। गूळ हा चिरून घेतल्यामुळे तो पटकन मिक्स होईल त्यामध्ये मसाल्यांमध्ये। आता बघा आपला सर्व लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे। त्यामध्ये ह्या फोडी घालायच्या आहेत आणि सर्व कैरीच्या फोडींना लोणच्याचा मसाला व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। आपण ज्यावेळेस लोणचे बनवतो त्यावेळेस सर्व साहित्य हे कोरडे वापरायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण लोणचं भरणीमध्ये भरतो त्यावेळेस भरणीसुद्धा एखादं ऊन देऊन घ्यायची, म्हणजे छान असं लोणचं टिकतं। आपण इथं हा मसाला सर्व लोणच्याला लावून घेतलेला आहे। 4-5 दिवसात आपलं लोणचं चांगलं मुरलं जातं, तुम्ही बघू शकता। आपण सर्व मसाला व्यवस्थित लोणच्याला लावून घेतलेला आहे। लोणच्याचा कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशाच पद्धतीने तुम्ही आंबट गोड चवीचे कैरीचे लोणचे बनवून बघा, खूप सुंदर असे हे लोणचे तयार होते। बघा कलर देखील किती सुरेख आलेला आहे। आता ह्यामध्ये आपण कारळं टाकायचे विसरलो होतो। कारळंसुद्धा घातल्यामुळे त्याची छान चव येते त्याला लोणच्याला। आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणि हे पूर्ण आपण थंड तेलामध्ये मसाले मिक्स केले होते, त्यामुळे पटकन हे लोणचे आपण भरणीमध्ये भरू शकतो आणि 4-5 दिवसानंतर आपलं लोणचं हे चांगलं मुरलं जातं। ज्यावेळेस आपण भरणीमध्ये लोणचं भरतो त्यावेळेस भरणी व्यवस्थित स्वच्छ कोरडी करून ऊन देऊन घ्यायची आहे। आता आपण हे सर्व लोणचे भरणीमध्ये भरून घेत आहोत। हे लोणचे आपण 1 किलोच्या प्रमाणात केलेले आहेत। 1 किलो बरोबर आपलं लोणचं भरलेलं आहे। आता हे लोणचं आपण व्यवस्थित भरणीमध्ये भरल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। दिवसातून 2-3 वेळा हलवलं म्हणजे 4-5 दिवसात आपलं सर्व लोणचं व्यवस्थित मुरलं जाईल। अशा पद्धतीने आपण लोणच्याची भरणी ही हलवून घ्यायची आहे। आता मस्तपैकी आपलं लोणचं बनवून तयार आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू